लोक माणसांवरती प्रेम न करता प्राण्यांवरती जास्त करतात. याचं कारण की त्यांना जो फीडबॅक पाहिजे तो तिथनं निश्चित मिळतोय. फेमस केस महाराष्ट्रात झाली. राजसाहेबांच्या कुत्र्यांनी त्यांच्या बायकोवर अटॅक केला. ते जर मालकिणीवर अटॅक करतंय तर मग ती भीती वाटते. ज्यांच्या कुटुंबामध्ये भरपूर लोक आहेत त्यांनी मेल डॉग शक्यतो पाळू नये. काही काही व्हिडिओज येतात कधी कधी, एक 6-8 महिन्याचं बाळ आहे आणि एक झाडाच्या झाड कुत्रं आहे, सोफ्यावर बसलंय, ते बाळ त्याच्या बोकांडी त्याचं कान ओढतंय, त्याचं शेपूट ओढतंय. बघताना भीती वाटते की भाई यांनी जर थोडा जरी अटॅक केला त्याच्या एका चाव्यात, म्हणजे फ्रेंडली चाव्यात पण ते बाळ मरेल. रॉट व्हीलरबद्दल तुमचं काय मत आहे? की बरेचदा कुत्र्यांनी मालकावर अटॅक केलेले, म्हणजे मालक रात्रीच्या वेळेला आला म्हणजे कुत्र्याने त्याला फाडला, असं घडलेलं आहे. आता मध्यंतरी एक माझ्याकडे अशी केस आली होती की त्यांनी सांगितलं की सर कोरोना काळात आम्ही एकटे पडलो होतो म्हणून हा कुत्रा आणला, पण आता हा मोठी डोकेदुखी झाला आहे. मी आणि माझी बायको दोघे जण कंपनीत जातो कामाला आणि हा एकटाच असतो. तो गॅलरीत जाऊन दिवसभर भुंकत राहतो. मग त्या सगळ्या लोकांनी म्हणून तक्रार केली. मग ती केस माझ्याकडे आली. कुत्रींची प्रेग्नन्सीतली काळजी काय असायला पाहिजे? भरपूर प्रोटीन, एक्स्ट्रा 2 अंडी रोज द्यायला पाहिजे. बरोबर 60व्या दिवशी तिची डिलिव्हरी होणार आहे. आपण काय काळजी घेतली पाहिजे स्ट्रे डॉग पासून वाचण्यासाठी? असं करीत जर की एखाद्या गावामध्ये 10-15 कुत्रे रात्री एकदम आरडाओरडा करतात, ते समजून जा की बिबट्या आहे आसपास. गाडीवर बसलेल्या माणसाच्या मागे कुत्रा लागला तर त्यांनी काय केलं पाहिजे? आता आणखी एक ऑर्डर मी स्वतः इनोव्हेट केली की माझा एक बंगला आहे आणि मला असं वाटतं की रात्री 2-3 वाजता कुठेतरी धपकन कुठेतरी आवाज आला. त्यांनी ते स्वतः जाऊन चेक करणे. उद्या दस्ती असली काय, कुलूप असलं काय, काही असलं काय, 3 किलोमीटरमध्ये तो आरामात साधा कुत्रा पण आपला घरी ट्रेन केला वस्तू न चुकता शोधून आणून देऊ शकतो. आपल्या गप्पांचा मुख्य मुद्दा डॉग ट्रेनिंग हा सुद्धा आहे. येस. तर मला सोप्या साध्या टेक्निक्स हव्या आहेत की ज्यांच्या घरात कुत्रा आहे ते त्या डॉगला शिकवू शकतात आणि त्यांना जो रिझल्ट पाहिजे तो अचीव करू शकतात. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष मित्रांनो, द पोस्टमनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि तुम्ही बघत असाल की एका एपिसोडमध्ये घातलेला शर्ट मी पुन्हा घातला आहे का, कारण त्याचाच दुसरा पार्ट आत्ता मी रेकॉर्ड करतोय. पहिला पार्ट जो होता कुत्रा या विषयातला, पाळीव प्राण्यांचे जे जग आहे त्याच्यामधला कुत्रा स्पेसिफिक आपण घेऊन एक पत्र आनंद देशपांडे सरांनी तुमच्यासाठी आणलं होतं. तर इतकं भन्नाट ते पत्र सुरू होतं, मला वाटलं की एका भागात तो काय विषय संपणार नाही, म्हणून दुसरा भाग. तर हा दुसरा भाग आहे. पहिला भाग तुम्हाला बघायचा असेल तर पोस्टमनवरच अवेलेबल आहे, वाटलंच तर तुम्हाला लिंकही प्रोव्हाइड करेन मी. तर पहिला भाग आधी बघा आणि मग हा बघायला या. चला या पत्राला सुरुवात करूया. सर, आपण डायरेक्ट बाळणपणावर गेलो. बाळबाळंतीन दोन्ही सुखरूप आहेत व्यवस्थित. एक राहिला प्रेग्नन्सीतली काळजी. कुत्रींची प्रेग्नन्सीतली काळजी काय असायला पाहिजे? बरोबर आहे. अतिशय छान प्रश्न आहे. कारण कसं आहे की प्रेग्नन्सीत जर कुत्री सुदृढ असेल आई, तरच पिल्लं सुदृढ होणार आहेत, तर त्यांच्यामध्ये मर होणार नाही. आता बऱ्याचशा प्राण्यांना ही पिल्लं जास्त का होतात याचं निसर्गाने उत्तर दिलं की त्यांची पिल्लं टिकण्याची शक्यता नसते. विचार करा की जंगलामध्ये एखाद्या कुत्रीला 10 पिल्लं झालीत, तर इतके प्रेडेटर्स आजूबाजूला कोल्हे, ससे, साप किंवा वाघ किंवा हे प्राणी खाऊन टाकतील त्यांना. त्याच्यामुळे त्यांची संख्या जास्त असते, जेणेकरून ते कमी वाचले तरी 2-3 तरी राहावेत. आईला भरपूर प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन, मिनरल त्याची औषधं मिळतात, म्हणजे टॉनिक मिळतात. ती सतत द्यायला पाहिजे. आहार परफेक्ट द्यायला पाहिजे. एक्स्ट्रा 2 अंडी रोज द्यायला पाहिजे. ओके. आणि प्रेग्नन्सी ज्या दिवशी सेटल झाली, म्हणजे ज्या दिवशी मीटिंग केलं त्या दिवशीची डेट आपण लिहून ठेवली पाहिजे. बरोबर 60व्या दिवशी तिची डिलिव्हरी होणार आहे. ओके. एखाद दिवस प्लस मायनस तुमच्या कॅल्क्युलेशनमध्ये असल्यामुळे, पण ती आई प्रेग्नंट असताना तिला कम्फर्टेबल राहील असं पाहिलं पाहिजे. त्याच्यानंतर मग तिला पाणी 24 तास मिळालं पाहिजे आईला, कारण त्याचं आता ती पुन्हा पिल्लांना वाढवते आणि तिच्याकडे दूधही तयार व्हायची प्रक्रिया सुरू झाली. दूध जेवढं जास्त येईल तेवढं पिल्लं जास्त सुदृढ आणि मजबूत होतील. त्यानंतर प्रेग्नन्सीच्या 3 दिवस आधी त्या आईनं डिलिव्हरी कुठं करावी हे तुम्ही जागा ठरवली पाहिजे. आता विचार करा की डिसेंबरमध्ये डिलिव्हरी होते, बाहेर एवढं थंड हवामान आहे, गर्भाशयामध्ये उबदार होती पिल्लं. ती आल्यानंतर त्यांना 2-3 बल्ब लावून उबदार असं एक पिंजरा म्हणा, एक कोपऱ्यातली जागा म्हणा, तिथं तयार करून ठेवली पाहिजे. ती 24 तास आधी चालू करून ठेवली पाहिजे, म्हणजे जेणेकरून पिल्लं झाली सगळी, एकदा प्रक्रिया संपली ही सगळी पिल्लं आणि आई तुम्ही तिथे नेऊन ठेवा. ती जी बल्बची ऊर्जा मिळणार आहे, ऊन मिळणार आहे, उष्णता मिळणार आहे, त्यामुळं पिल्लांना उबदार राहता येईल आणि ती पिल्लं वाचतील. नाहीतर ती अशी कुठेही ठेवली तर त्या थंडीनंच मरतील ती, कारण हा रोग, हा आजार हा सगळ्या प्राण्यांमध्ये आहे. त्यामुळे प्रेग्नन्सीच्या काळामध्ये साधारणतः त्याचं डायग्नोसिस प्रेग्नन्सीचं ह्याच्याने पण होतं, सोनोग्राफीने पण होतं किंवा हाताने पालपेट करून पण होतं. आणि हे 35व्या दिवशी होतं. म्हणजे 35व्या दिवशी पिल्लांची साईज मोठी होते की ती गर्भाशयाकडे सरकतात. तर पोटावरती दाब देऊन पिल्लं आहेत की नाहीत, जिवंत आहेत की नाहीत, एवढं डॉक्टर तुम्हाला सांगू शकतात. किती पिल्लं आहेत हे तुम्हाला सोनोग्राफी सांगू शकते. ओके. ती पण कॉमनली अवेलेबल आहे. ग्रेट. म्हणजे आपल्याला कळतं की किती पिल्लं आहेत. आणि ती पिल्लं होण्याची प्रक्रिया मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे 7-8 तास चालते, क्वचित 4 तासात ती सगळी पिल्लं होतात. त्यानंतर मग ते आपण वाढवायची, ती बरीचशी काळजी तर आईच घेते, कारण दुसरं तुम्हाला काही खाऊ घालायचंच नाही. ते टोटली आईच्याच दुधावर आहेत, किमान 15 ते 20 दिवस.
त्यानंतर मग आईच्या टोपल्यामध्ये किंवा तिथे येऊन ती खायला सुरू करतात आणि हळूहळू अडॅप्ट होतात. आणखी एक गावाकडे कुत्रे पाळताना मी बघितलं आहे की ना नखं चेक करतात कुत्र्यांची, तर त्याच्यामागे काय लॉजिक आहे? नाही, त्याला काही बेस नाही आहे. गावाकडच्या लोकांनी जर हे एपिसोड पाहत असतील तर माझा सल्ला असा असेल की कमी केस असलेली तुडतुडीत अशी, जसे कारवान किंवा ही जी जाती आहेत राखण करण्यास चांगली आणि ज्यांचा वेग चांगला आहे पळण्याचा, अशी कुत्री असली पाहिजेत. ज्यांना आपल्या गावरान कुत्र्यांना आहार वगैरेमध्ये थोडी हायगाय झाली तर चालते, रोगराईला फारसे बळी पडत नाहीत कारण ते मजबूत असतात. वॅक्सिनेशन करावंच, त्यांचे केलंच पाहिजे, पण करत नाहीत लोक तरी फारसं बिघडत नाही. तर त्यांना आहार मेंटेनन्स कमी आणि चपळ अशी कुत्री पाहिजेत गावाकडे. असं लॅब्राडोर गावाकडे नेऊन ठेवून उपयोग नाही. बरोबर. म्हणजे चोर समोर पळून जाईल, चालत चालत जाईल तरी हा गाठू शकणार नाही, कारण हा गडी आमचा कुत्रा जो आहे तो 50 किलोच झालेला आहे, हा काय चालणार त्याच्या मागे. खूप लोक असं म्हणतात, शक्यतो गावाकडून आलेले शहरामध्ये आल्यानंतर जेव्हा ते वेगवेगळे ब्रीड्स बघतात, त्यांचं म्हणणं असतं की काय आपलं गावरानच भारी, गावरान इतकं हुशार नाही कुठलं, गावरान इतकं लॉयल नाही कुठलं. तर तुमच्या ऑब्झर्वेशनमधनं काय मत आहे तुमचं? नाही, गावरानच्या बुद्धिमत्तेमध्ये काही मला शंका नाही. ओके. म्हणजे मी गावरान कुत्री पण ट्रेन केलेली आहेत, ती पण पटकन शिकतात. ओके. फक्त त्यांच्यामधला जो कॅनन DNA असतो ना, तो गावाकडच्या लोकांना आवडतो. की रात्रीच्या वेळेला तुम्हाला सांगतो की एखादा वाडा असेल आणि त्या वाड्यामध्ये कुत्रा असेल तर त्या कुत्र्यालाची परवानगी घेतल्याशिवाय किंवा मालक समोर आल्याशिवाय कुणाची एंट्री करायची हिंमत नाही. हे गावातल्या लोकांना लागतं. किंवा तुम्ही बघा की गावामधली सगळी, जर आता आपण जुन्नर किंवा पानशेत एरियामध्ये राहतो, असं करीत जर की एखाद्या गावामध्ये 10-15 कुत्रे रात्री एकदम आरडाओरडा करतात, तर समजून जा की बिबट्या आहे आसपास. ओके. त्यांना ती चाहू लागल्याबरोबर ते सूचना देतात सगळ्यांना आणि त्यांचे कॉर्डिनेशन असतं सगळ्यांचं. म्हणजे त्यांचा आपसात संवाद असतो कुत्र्यांचा. तर त्या कॉर्डिनेशनमधून ते सगळे भुंकायला सुरू करतात आणि विशिष्ट स्वरात भुंकतात. आपले सगळे भुंकणे सारखे वाटतात, पण प्रत्येक वेळा स्वर वेगळे असतात. तर बिबट्या आहे ही सूचना ते गावकऱ्यांना देतात जर सगळे ओरडायले असतील तर, आणि गावकरी साहजिक सावध होतात. बरोबर. किंवा मग कुठेतरी गावामध्ये दरोडेखोरांनी एंट्री केली आहे, असा काही प्रकार घडतो, ती कुत्री सगळी सावध असतात. त्यामुळे गावाकडच्या लोकांना आपलीच कुत्री आवडतात. का तर ती रात्री झोपत नाहीत, ती रात्र झाल्याबरोबर ते अलर्टनेस त्यांचा वाढत जातो. आता तुम्ही बघितलं का पेंगतोय कुत्रा रात्री 2 वाजता, अजिबात. त्याचं नॅचरल त्याच्या DNA मध्येच आहे. जागणं रात्रभर हे त्याच्या DNA मध्ये. आमचा शहरी कुत्रा मालक झोपले 8:30ला की 10 वाजता तोही झोपी जातो. आता मी विचारतो ना लोकांना की तुमचा कुत्रा तुम्हाला किती वाजता उठवतो? काय 5 वाजताच उठवतो म्हणजे. मला कशामुळे? तुम्ही त्याला पोटभर खाऊ घातलं ना 10 वाजता, आता त्याची पॉटी जमा झाली, त्याने करायची किटो, मग तुम्हाला उठवतो 5ला. मग ते पण प्रश्न असतात की बरं काय डॉक्टर साहेब इतकं थकून येतो म्हणे, मी सकाळी 5ला 8पर्यंत, मला 9ला जायचं असतं, 8पर्यंत झोपतो म्हणे. ते झोपूच येत नाही म्हणे, कानापाशी येऊन कुई आवाज करून जागा करतं. मग तुम्ही त्याची लाईफस्टाईल बदला ना, तुम्ही त्याला लवकर जेव घाला. काय फूड रुटीन काय असलं पाहिजे कुत्र्यांचं बेस्ट? 6 महिन्याच्या वरच्या कुत्र्याला फक्त 1 वेळ जेव घाला. बरं. थोडंसं 10% सकाळी द्या, संध्याकाळी 6:30ला जेव घाला. 10 वाजता पचन होतं, फिरून या, त्याची पॉटी होते बाहेर, तो सकाळी उठवणार नाही, काही नाही, शांत, त्यालाही स्ट्रेस राहणार नाही. तुम्ही परगावून जाता, सकाळच्या वेळेला ट्रॅव्हल्स उतरल्याबरोबर तुमची गडबड असते, कुठेतरी लॉजवर जातो, नातेवाईकडे जातो, का हे तुमचं डायजेस्ट झालं ना, आता मला ते मोकळं करायला पाहिजे. त्याची तीच परिस्थिती रोज असेल तर 5ला त्याने कुठं जायचं? मग तो घरात घाण करेल, त्याला इलाज नाही ना. बरोबर. त्यामुळे तुम्ही त्याची लाईफस्टाईल अशी केली पाहिजे ज्याच्यामुळे आपल्याला कम्फर्ट मिळेल. मी बघा कुत्र्यांच्या कम्फर्टपेक्षा माणसाच्या कम्फर्टचं बघतोय, कारण की त्याचा द्वेष केला जाऊ नये. मग काय होतं, बरेचदा बघा तुम्ही सोसायटीजमध्ये आम्ही तर कार्यक्रम करतोय किंवा काय एटिकेट्स अँड मॅनर्स असले की कुत्रा लिफ्टमध्ये जाता लिफ्टमध्ये घाण करतो, मग मालक लोक बरोबर पिशवी ते सगळं घेऊन जातात, बरोबर त्याला काढावी लागते ती, तरी वास येतोच. मग लोक ओरडतात, ते तुमच्या कुत्र्याला काढून टाका म्हणतात तिथून, त्या माणसाला सोडवत नाही. म्हणजे हे वादाचे प्रसंग उद्भवतात नाही. बरोबर. येस. माझा ॲक्च्युली त्याच अर्षाचा पुढचा प्रश्न होता की सोसायट्यांमध्ये जे लोक कुत्रे पाळतात, 100 घरं असतील तर 20-25 घरांकडे कुत्रे आहेत. 70-75 घरांकडे यासाठी नाही आहेत, एकतर त्यांना आवडतही नसतील किंवा त्यांना ती जबाबदारी घ्यायची नसेल. तर त्या 20-25 लोकांची ज्यांनी कुत्रे पाळलेत त्यांची सामाजिक जबाबदारी काय आहे? त्यांनी नक्की काय काय गोष्टी डोक्यात ठेवल्या पाहिजेत? बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का, मी तुम्हाला असं म्हटलं की मानसिक आरोग्य कुत्र्याचं चांगलं पाहिजे. आता मध्यंतरी एक माझ्याकडे अशी केस आली होती की त्यांनी सांगितलं की सर, कोरोना काळात आम्ही एकटे पडलो होतो म्हणून हा कुत्रा आणला, पण आता हा मोठी डोकेदुखी झालाय की मी आणि माझी बायको 2 जण कंपनीत जातो कामाला आणि हा एकटाच असतो. आता त्याचा एकटेपणा कसा घालवायचा हा प्रश्न पडा. एकटा तो गप बसत नाही ना, तो गॅलरीत जाऊन दिवसभर भुंकत राहतो. मग बाकीचे इरिटेट होतात. कोणाची 12वीची परीक्षा असेल, कोणाला विनाकारण कुत्र्याचं भुंकणं आवडत नसेल, मग त्या सगळ्या लोकांनी मिळून तक्रार केली. मग ती केस माझ्याकडे आली. आता त्या कुत्र्याचा एकटेपणा घालवण्यासाठी काय करायचं हे चॅलेंज माझ्यासमोर आलं. आता ते म्हणजे हे कुठले रिटर्न सिलेबसमध्ये नाही ना मलाही शिकवलेलं. मग मी माझ्या डोक्यातनं फंडा काढला की मला तुम्ही एक काम करा, मला एक FM रेडिओ घ्या म्हटलं.
FM रेडिओ लावा म्हटलं. आता त्या सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमधले लोक आणखी माझ्यापेक्षा जास्त शहाणे आहेत. त्याला सांगितल्यावर त्यानं काय केलं, दुसऱ्या दिवशी फोन केला, सर बोले आपने जो बताया मैंने कर दिया बोले, लेकिन कुछ यूज़ नहीं हो रहा बोले, 2 दिन से कर रहा हूँ. मैंने आपने क्या लगा, मैंने म्यूजिक लगा दिया बोले कंप्यूटर पे, उससे कुछ फ़ायदा नहीं हो रहा है. बोले मैंने आपको क्या बोला था, FM रेडियो. FM में एक लेडी आती है, एक जेंट्स आता है, एडवर्टाइज लगती है, म्यूजिक लगता है, वेरिएशन रहता है आवाज़ का. तो उसको लग रहा है कोई तो आजू बाजू में, अरे यार मैं वो कंप्यूटर पे म्यूजिक लगा के चले गया. बोलते भाई तू शहनाई लगाएगा या कुछ भी सितार लगाएगा, उसको क्या फरक पड़ता, वो तो भूकने वाला है. मग त्यांनी तातडीनं रेडिओ आणला आणि 2 दिवसांनी त्याचा फोन आला, डॉक्टर साहब बहुत खुश हो बोले हम. क्या बात. मैं बोला आप नाही, सोसायटी वाले खुश आहे. मग शेवटी असे प्रश्न असतात की त्याची उत्तर आपण इनोव्हेशनमधून आपणच काढायला लागतात, किंवा काय करता येईल उत्तर. त्यामुळे त्याला एकटेपणा वाटणार नाही याची काळजी घ्या. नंतर त्याचं शारीरिक मानसिक आरोग्य, जसं मी म्हणलं की एक्स्ट्रा खाऊ घालू नका, बरोबर 5-10% कमी खाऊ घाला चालेल, पण तुम्ही एक्स्ट्रा खाऊ घातलं की त्याचं बिल्डअपनेस वाढेल, मग कुठल्याही वेळ जाईल. म्हणजे बरेच कुत्र्या मग त्यांना ते मग सगळं करायला लागतं. मग त्याला सोशल करा, बाहेरच्या जगाशी ओळख करा. एकदम लहान मुलांमध्ये खेळायला नेऊ नका. वॉचमनपाशी बेंच टाकले असतात, तिथं त्याला घेऊन बसा. लहान मुलं खेळत आहेत, लोक येतात, तर पाहू द्या ना. पाहायला की तो रुळेल आणि माणसांचा राग करणार नाही, त्यांच्यावरती अटॅक नाही करणार. ओके. आणि अटॅक जो कुत्रा करत नाही, प्रेमळ असतो. सगळी सोसायटीवाले त्या येऊन बोलतात ना, असं भीती वाटली तरी हळूहळू रुळतात लोक. येस. ओके. हा प्रश्न थोडासा इतरांच्या बाजूने, ज्यांच्याकडे कुत्रा नाही आहे, तर सोसायटीमध्ये ज्यांच्याकडे कुत्रे आहेत, तर यांच्याकडे यासाठी नाही कारण यांना आवडत नाही म्हणून, वॉटेवर, पण शेवटी सोसायटीचा तो एक सदस्य आहे. तर यांनी पण कसं कोपअप केलं पाहिजे, किंवा समोरच्यांना सांभाळून कसं घेतलं पाहिजे, आणि त्याचा ॲक्सेप्टन्स त्यांनी कसा वाढवला पाहिजे. नाही, पहिले काय की कुठल्याही प्राण्याचा राग करू नये, कारण हे आपल्या सोसायटीच्या आपल्या सिस्टमचे एक घटक आहेत. कुत्रा काय, मांजर काय, तुम्ही तुमच्या सोसायटीत कुत्रा नाही पाळला तरी बाहेर पडल्यानंतर कुत्र्याबरोबर तुमचा संबंध येणारच आहे. लेट अस अंडरस्टँड द डॉग. मी तुमच्या आजूबाजूला जरी कुत्रा असेल ना, तर तुम्ही प्रेमानं बोलला तर साहेब तुम्हाला सुद्धा तितकंच प्रेम देईल. त्याच्यामुळे तुम्ही त्या माणसाला समजून घ्या, त्याला सांगा की बा तुझ्या कुत्र्याच्या भुंकण्याचा मला त्रास होते, चल आपण डिस्कस करूया कसं याचं भुंकणं कमी करता येईल. माझ्यासारख्या माणसाला बोला, कोणा डॉक्टरला बोला की बा सर याचा असा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो. एकदम कुत्र्याचा राग करायला नको माणसांनी. आता आपण म्हणतो इंडी पाळा म्हणून आपलं एनकरेज करतो आजकाल आपण, तर इंडी पाळल्यानंतर असं झालं की इंडी ॲग्रेसिव्ह असतात, त्यांचा DNA अजून तसा इंटॅक्ट आहे. तर मग एक बाई इंडी पाळला, त्यांनी छान होता कुत्रा, असं काही ॲग्रेसिव्ह नव्हता, पण त्याचे डोळे घारे बिरे असं रागीट वाटायचं पाहायला म्हणून. तर त्या बाई जेव्हा जायच्या सोसायटीच्या लिफ्टमधून सगळे बाजूला व्हायचे, मॅडम तुम जेव्हा म्हणायचे तुम्हाला कुत्ता शिकारी कुत्ता आहे. तर मग त्या माझ्याकडे आल्या, कभी वैसा बर्ताव बी करताय, वागतो म्हणतो तसं कधी कधी. तर मग आम्ही काय केलं, त्याचं कॅस्ट्रेशन केलं, त्याचं मेल कॅरेक्टर संपवलं, ते बिकेम डोसेल अँड सोबर. आता आज त्या कुत्र्यावर सगळे खेळतात सोसायटीतले. म्हणजे आपणही त्या माणसाला समजून घेऊयात की जसं सोसायटीतले इतर सदस्य तसं तो कुत्रा तुमची इच्छा असू नसो तुमच्याकडे आलेला आहे, आपल्याला तो ॲक्सेप्ट करावा लागेल. त्याला स्वीकारा. त्या माणसाच्या कुत्र्याच्या मालकाचे जे प्रश्न आहेत ते सोडायचा प्रयत्न करूयात ना. आज नेटवर, यूट्यूबवर बिहेवियरचे असंख्य व्हिडिओ मिळतात, ते बघा, किंवा माणसं शोधा, ती माणसं भेटतील तुम्हाला की त्याचं करेक्शन इन बिहेवियर करून देतील. ओके ओके ओके. काही काही व्हिडिओज येतात कधी कधी रीलमध्ये की एक 6-8 महिन्याचं बाळ आहे आणि एक झाडाच्या झाड कुत्रं आहे, सोफ्यावर बसलं आहे, ते बाळ त्याच्या बोकांडी त्याचं कान ओढतंय, त्याचं शेपूट ओढतंय. बघताना भीती वाटते की भाई यांनी जर थोडा जरी अटॅक केला, त्याच्या एका चाव्यात, म्हणजे फ्रेंडली चाव्यात पण ते बाळ मरेल. बरोबर. किंवा वृद्ध पण लोक घरात असतात. इनफॅक्ट मध्ये एक फेमस केस महाराष्ट्रात झाली, राजसाहेबांच्या कुत्र्यांनी त्यांच्या बायकोवर अटॅक केला. इतकं त्यांचं ते जीवापाड प्लास्टिक सर्जरी करू लागेल. प्रेम केलेलं कुत्रं ते जर मालकिणीवर अटॅक करतंय, तर मग ती भीती वाटते. तर घरात बाळ आहे तर कुठले ब्रीड नाहीच पाळले पाहिजे. आणि कुत्र्यासोबत फ्रेंडलीनेस आणि ओव्हर फ्रेंडलीनेस याच्यामधली ती थिन लाईन काय आहे जी क्रॉस नाही केली पाहिजे. बेसिकली कुत्र्यांना 2 वयोगटातली माणसं आवडतात, लहान आणि एकदम सिनियर. बरं. त्यांची ते अतिशय कॉर्डियल असतात, त्यांना तो सेन्स असतो. आणि तुम्ही बघितलं असेल की लहान जर बाळ असेल घरात, अर्थात त्याला बाळाला एकटं कुत्र्याला ठेवणं तर कधीही चुकीचं आहे. ना माणसाच्या बिहेवियरचं ना कुठल्या प्राण्याच्या बिहेवियरची आपण गॅरंटी घेऊ शकतो, कारण त्याची जी हिंस्त्र वृत्ती आहे, पाहतो आजकाल घडणाऱ्या घटना पाहून माणसांची आपल्याला काळजी वाटते, तर ती कधी उफाळून सांगता येत नाही. त्यामुळे आपण तसं न करता, परंतु नॅचरली डॉग्स आर फ्रेंडली विथ किड्स आणि ओल्ड पर्सन्स. आणि जो प्रसंग तुम्ही सांगितला, याला काही विशिष्ट कंगोरे असू शकतात त्या कुत्र्याच्या, विशिष्ट लेवल्स, किंवा त्याचे क्वचित कधी राग असतात त्यांचे, पण ते कधीतरी काढतात. हे असे असतं, तुम्हाला कळत नाही की बा आपण याला काहीतरी हर्ट केलंय, पण ते तसंच माणसासारखं एकदम सर्किट होऊन तो अटॅक करून त्यांनी जे प्रकार, असे प्रकार घडलेले आहेत भरपूर. आता हे मोठ्या लोकांच्या बद्दल घडल्यामुळे त्याची चर्चा झाली. पण तसं डॉग आणि याच्यामध्ये सेफ असतं, कुत्र्यांना तेवढं कळतं
की बाळ आलेलं कळतं, बाळ आपल्या घरात आहे कळतं, सगळं कळतं त्यांना. तुमच्या घरातलं कळायचं काय, फक्त तू बोलत नाही. बरोबर. म्हणजे तुमच्या घरातलं बाळ मोठं झालं, गावाला गेलं, सुट्टीत येतं, येणार आहे, सगळ्या गोष्टी त्याला माहीत असतात. त्याला कळतात चांगल्यापैकी, कारण अत्यंत बुद्धिमान प्राणी आहे. बरोबर. म्हणजे माणसाला एवढा जवळ येऊन अटॅच होऊन राहणारा प्राणी म्हणजे किती बुद्धिमत्तेनं त्याच्या स्वतःचीच बुद्धिमत्ता आहे. बरोबर. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी त्याची इतकी ॲक्युरेसी असते. मी माझ्या एक मित्राला त्याच्या कुत्र्याला शिकवलं. आम्ही एक ऑर्डर शिकवतो, स्पीक म्हणेन. स्पीक म्हणलं की तो भुंकला पाहिजे. तर स्पीक म्हणलं की भुंकायचा. मग त्याला मित्राने, मी हौशाने केलं ते मित्रासाठी. तो मित्र घेऊन गेला आणि पुन्हा 15 दिवसांना डॉक्टर साहेब बोले सब ऑर्डर कर रहा है बोले, वो स्पीक नाही कर रहा बोले. तर मी गेलो बघायला, तर आमचा मित्र तो मुस्लिम होता, तो इस्पीक म्हणा लागला. आता इस्पीक याला कळेल ना. मी म्हणलं इस्कूल ते ई लावतात ना. इस्माईल, आणि माझा अत्यंत जवळचा मित्र. स्पीक म्हणला तो. मग तो इस्पीक म्हणा, इस्पीक म्हणला तर तो कुत्रा भुंकेल. अब देखो बोले कैसे कर. मी म्हणलं भाई मेरे पास 2 पर्याय है, या तो इसको स्पीक सिखाता हूँ या तेरे को स्पीक सिखाता हूँ. त्याला इस्पीक शिकवणं जास्त सोपं आहे. म्हणजे सीधा ॲक्युरेसी. हा, एक्झॅक्टली. थोडी ऑर्डर डायव्हर्ट झाली तर तो करत नाही. म्हणजे इतका बुद्धिमान कुत्रा, त्याला घरातली सगळी क्रोनॉलॉजी कळते. की आजकाल तुम्ही बघितलं कुठल्या तरी सिरियलमध्ये ती मुलगी वरात घेऊन निघते मुलाकडं, तेव्हा ती ओपन ती जीप कार असते आणि त्याच्यामधून ते डॉग असतो. तर जिथे जिथे डॉग आहे ते डॉगला घेऊन गेले ते. मी त्याची रेकॉर्डिंग केली, शूटिंग केली. कारण तर ती मुलगी गावी जाणार आहे, परगावी गेली आहे, तिचं लग्न झालं हे कुत्र्याला कळालेलं आहे. तोही तेवढाच उत्सुक आहे त्या कार्यक्रमाला यायला. गेल्याबरोबर त्याला कळतं की तू मालूम आहे उसको. म्हणजे तितकं ते ग्रास्पिंग इतकं चांगलं असतं त्याचं. आणि सगळ्यात सराउंडिंगचं ज्ञान जे असतं ना ते त्यांचं फार चांगलं असतं. बरोबर. म्हणजे कधी कधी आश्चर्य वाटावं असं इतकं असतं ते, की त्यांना सराउंडिंग बरोबर कळते. करेक्ट. की लग्न असेल, मोठा समारंभ असेल तर तुम्ही बघा, त्यांच्या घरात कुत्रा असलं ना तर बाकीचे घाबरतात, पण त्यांनी सांगितलं असतं मालकाने की बा इथून हलू नको, तू इथं बस, आता घरी गर्दी होणार आहे. मग तो कळतं की बा आता मध्ये मध्ये केलं तर उगाच चापट बसायची, त्यापेक्षा तो बसून राहतो शांत. बरोबर. लोक घाबरतात की येईल अंगावर, आणि ते येत नाही, त्याला कळालेलं आहे. तुमच्यापेक्षा निश्चितच शहाणा आहे तो. आता तुमच्या शहाणपणाचे तर धेंडोडे उडालेले पाहतच आहे ना आपण माणसांची. त्यामुळे इंटरॅक्शन बिटवीन ह्युमन अँड ॲनिमल ही इतकी सुंदर आहे, क्या बात. ती दिवसेंदिवस वृद्धिंगत होत राहील. येस येस येस. लोक माणसांवरती प्रेम न करता प्राण्यांवरती जास्त करतात. याचं कारण की त्यांना जो फीडबॅक पाहिजे तो तिथनं निश्चित मिळतोय. बरोबर. माझा पण या संदर्भातला एक अनुभव आहे. माझी ताई जेव्हा प्रेग्नंट होती तर 7व्या महिन्यात ते डोळे जेवण झाल्यावर माहेरी आली, म्हणजे आमच्या घरी आली. तर तेव्हा ना गल्लीतलं एक असंच कुत्रं की जे सगळ्या घरांमध्ये जायचं, आमच्याकडे यायचं, आम्ही त्याला काय खायला प्यायला द्यायचो. तर ते असायचं ताई आल्यावर रोज, ती त्याला खाऊ पिऊ घालायची, त्याला लळा लावायची. तर त्या काळात ते पूर्ण तिच्यासोबत होतं, आमच्या घराबाहेरच बसलेलं असं. आम्हाला जाणवलं जेव्हा तिची डिलिव्हरी झाली, जेव्हा ते बाळ माझा भाचा, जेव्हा आम्ही तो हॉलमध्ये वगैरे खेळण्यासाठी ठेवलेला असायचा, पाळण्यात असायचा, तर ती जी कुत्री आहे, तिचं बंटी नाव ठेवलं आहे आम्ही, 3-4 वर्षाची होती ती तेव्हा. तर ती तिथेच बसून असायची. तिने पुढचे 6 महिने आमचं घरच सोडलं नाही. कंटिन्यू त्या आमच्या भाच्याच्या आजूबाजूला कोणी आल्यानंतर भुंकणार, कोणी आल्यानंतर हे. आणि आता मला जाणवतं, माझा भाचा झाला आहे 3-3.5 वर्षाचा, तो एक 2-3 महिन्यांनी वगैरे घरी येत असतो. तर जेव्हा तो येणार आहे तेव्हा ती अख्खं गावात जी फिरणारी कुत्री ती बरोबर आमच्या घरापाशी आलेलीच असते. आत्ता तो घरी गेलाय मे महिन्याच्या सुट्टीला, तर ताई सांगत होती बंटी घरच सोडत नाही. म्हणजे काय ते ऋणानुबंध असतील माहिती नाही, पण तिला इतका लळा लागलाय त्याचा. इनफॅक्ट म्हणजे ही अतिशयोक्ती वाटेल लोकांना, व्हिडिओ कॉल जेव्हा आईचा आणि माझ्या बहिणीचा चालतो तर ते बंटीला जेव्हा दाखवलं जातं ना, ते व्हिडिओ कॉलमध्ये पाहून पण भुंकती, भू 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 करते मोठमोठ्याने. ट्राय टू इंटरॅक्ट. तर हे म्हणजे माझ्यासाठी तर एकदम नाही. याच्यामध्ये गावामध्ये काही लोकांनी मला सांगितलेलं नाही साहेब, ते आमच्याच पिढीतला, आमच्याच घराण्यातला कोणतरी आत्मा आलाय म्हणतात आमच्या कुत्र्यामध्ये. बापरे. मी त्यांना अशी म्हणजे भावना असते किंवा ते नाही तेच आलं काय की इतकं ह्या बाळावर जीव लावायला लागले, म्हणजे अशी भावना असते. म्हणजे भारतीय मन हे वेगवेगळे कंगोरे असतात. बरोबर आहे, हळवं मन आहे. आपल्या गप्पांचा मुख्य मुद्दा डॉग ट्रेनिंग हा सुद्धा आहे. येस येस. तुमचं काय मत राहिलं की डॉग ट्रेनिंगसाठी डॉग ट्रेनर ठीक आहे लावत असाल, पण खूप काही गरज नाही ते लावायची, किंवा लावलात तरी तुम्ही पण त्याच्यावर काहीतरी काम केलं पाहिजे. तर मला सोप्या साध्या टेक्निक्स हव्या आहेत की ज्यांच्या घरात कुत्रा आहे ते त्या डॉगला शिकवू शकतात, त्याच्याकडून पाहिजे ती प्रॅक्टिस करून घेऊ शकतात आणि त्यांना जो रिझल्ट पाहिजे तो अचीव करू शकतात. नाही, डॉग ट्रेनिंग मालक मंडळी किंवा त्यांचा 10वी-12वीचा मुलगासुद्धा सहज करू शकतो. मी दिवसाकाठी साधारणतः अर्धा तास काढत यासाठी पुरेसे आहे. बेसिक ओबिडियन्स त्याला अगदी आरामात शिकू शकतो. ओके. पहिले बघा ट्रेनिंग काय होतं, दिसतं नऊ एक प्रक्रिया सुरू झाली कुठलीही प्रशिक्षणाची. तर जेव्हा तुम्ही त्याला काही शिकवायला सुरू करताना त्याला कळतं की यार दिस मॅन इज ट्राईंग टू ट्रेन मी. तो माणूस ते सुरू केल्याबरोबर एकदम त्या अवस्थेमध्ये येतो की यस मला आता काहीतरी शिकायचं. साधारणतः 4थ्या महिन्याला
ट्रेनिंग सुरू करायला पाहिजे. हम्म. कारण त्याच्या आधी तो बच्चाच असतो, हम्म. त्याचं लक्ष इकडे तिकडे खेळण्यामध्ये असतं. 4थ्या महिन्यापासून 8व्या महिन्यापर्यंत कम्फर्टेबली ट्रेनिंग सुरू करता येतं आणि 1.5 ते 2 महिन्यात ट्रेनिंग पूर्ण संपतं. तुम्ही करू शकता हां. बेसिक. हम्म. आता आपण बेसिकमध्ये काय म्हणतोय की सांगितलेलं त्याला कळावं. हम्म. कुठल्या ऑर्डर सकाळी तुम्ही फिरायला जाता, तुम्ही बघता की एखादा माणूस कुत्र्याला घेऊन फिरायला येत असेल तर त्या कुत्र्याने मालकाला आणलंय का मालकाने कुत्र्याला आणलं कळत नाही तुम्हाला. कारण तो कुत्रा ओढतो तिकडे मालकाला जावं लागतं, त्याची ताकद अपाट असते ना. बरोबर. कारण त्याला हे सगळे वास येतात, त्याला पाहिजे तिकडे तो नेतो. हम्म. तसं न होता कुत्रा जेव्हा ट्रेंड डॉग आहे तेव्हा चालताना त्यांनी तुमच्या लेफ्ट साईडला चाललं पाहिजे हम्म. आणि तुमच्या पायाबरोबर चाललं पाहिजे, ओके. लेफ्ट लेग बरोबर. हम्म. आता रस्त्यामध्ये मला सर्वेश भेटला, हम्म. कुत्र्याला कळायला पाहिजे की हा माणूस याचा मित्र आहे, हम्म. हे दोघं 5 मिनिट बोलणार आहेत. त्या काळात आपलं संभाषण होईपर्यंत कुत्र्यानं लेफ्टला बसून राहिलं पाहिजे, बर. ना की ओढलं पाहिजे मालक. हम्म. आणि मालक चालायला सुरू झालं की चाललं पाहिजे. हे इतकं सोपं साधं आहे. हे शिकवायच्या आधी मी तुम्हाला म्हटलेलं 2 ऑर्डर्स म्हटल्यापेक्षा शब्द गुड आणि नो. चांगलं काय ॲप्रिशिएट, नो रागवून बोलणे. ॲप्रिशिएट करताना त्याला ट्रीट्स द्या. तर आता मी तुम्हाला एक पहिली ऑर्डर सांगतो की सकाळी आपण फिरायला नेतोय, सकाळी किंवा कोणत्याही वेळेला कुत्र्याला फिरायला नेतो तर त्याने आपल्या डाव्या बाजूनीच चाललं पाहिजे हम्म. आणि आपल्या स्पीडनं चाललं पाहिजे. ठीक आहे, तुम्ही काय करा, पहिल्यांदा त्याला भरपूर खाऊ घाला, ट्रीट्स द्या. ट्रीट्स म्हणजे लालूच, बक्षीस, त्याचे बिस्किट असतात वगैरे, ते देऊन त्याला असं गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. नंतर मागच्या बाजूला त्याला प्रेस करा हम्म. आणि सीट हम्म. म्हणा आणि इतका वेळ दाबा की तो बसला पाहिजे. ओके. तुम्ही जर त्याला सीट म्हणलात तर त्याला वाटेल की 2दा सीट म्हणल्यावर बसायचं. ती चूक करू नका. सीट म्हणा आणि बसवा. तो बसल्याबरोबर गुड, व्हेरी गुड, ट्रीट द्या, ट्रीट द्या. ट्रीट फार महत्त्वाची आहे, प्रोत्साहन महत्त्वाचं आहे. त्यानंतर तो चुळबुळ करेल, पुन्हा उठायचं, कारण त्याला अजून कळालं नाही नेमकं काय करायचं, किती वेळ बसायचं माहीत नाही. नो 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 सीट, बसवा पुन्हा. हम्म. तुम्हाला मी सांगतो दुसऱ्या दिवशी सीट म्हणल्यावर लांबून म्हटलं तरी बसायला सुरू करेल. वा. आता तुम्ही पहिला एक्झरसाईज कुठला करताय, फिरायला न्यायचा. हम्म. सीट म्हणा, ॲप्रिशिएट करा, पेशन्स वाढवा. तो चुळबुळ करेल, 2-3 मिनिट थांबा. हम्म. त्याला इकडं पाहायचं असतं, तिकडं पाहायचं असतं, इकडचे वास येतात, त्याला काय करायचं करू द्या. इकडं तिकडं हलू देऊ नका. त्याचा बेल्ट असा गच्च धरा हातामध्ये. म्हणजे तुमच्या एकवितीच्या अंतरावर तो असला पाहिजे, हम्म. कमांड त्याची, म्हणजे त्याचं कंट्रोल तुमच्याकडे असलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही चालायला सुरू करा. हम्म. त्याला एक काही ऑर्डर द्या, हील म्हणतो आपण, HEEL, हील. उभं झटका द्या त्याच्या मानेला आणि चालायला सुरू करा. तो पुढे नेईल तुम्हाला. हम्म. नो नो नो, पुन्हा आणा जवळ. हम्म. सेट, हील, गच्च धरून चाला, लेफ्ट साईडनं चालेल. इकडून ट्रीट द्या. हम्म. आपल्याला काय पाहिजे, तुमच्या मांडीकडं कुत्र्याचं लक्ष असलं पाहिजे. हम्म. टर्न घ्या, स्पीड कमी जास्त करा, पळता पळता एकदम थांबा घसकन, त्याला झटका बसेल. त्याला तो झटका नको आहे, पेनफुल आहे तो. मग त्याला कळेल हळूहळू 7 दिवस लागतील की या माणसाच्या डाव्या पायाबरोबर जर चाललं तर ट्रीट्स मिळतात, झटके बसत नाही मानेला. ओ. तुम्हाला सांगतो 10व्या दिवशी तुमचा कुत्रा तुमच्यावर शांततेनं क्या बात आहे. चालायला सुरू करेल. हम्म. म्हणजे एक ऑर्डरमधून दुसऱ्या ऑर्डरमध्ये जाताना ऑर्डर मिळाली पाहिजे त्याला. हम्म. जसं आता तुम्ही सीट मी सांगितलं तुम्हाला, तर त्या हील एक्झरसाईज झाला ज्याच्यामध्ये तो तुमच्यावर चालते. नंतर तुम्ही त्याला डेली टर्न घ्या, जसं RTO आपल्याला 8चा आकडा काढायला लावतात, म्हणजे जेणेकरून उद्देश काय लक्षात घ्या, तुमच्या लेफ्ट लेग बरोबर त्याचं लक्ष असलं पाहिजे. बरोबर. तुम्ही कुठलाही व्हिडिओ पाहिला, एखादा ट्रेन केलेला डॉग, तर त्या कुत्रं सारखं इकडे बघत असतं, कशासाठी, इकडून त्याला बक्षीस मिळतं. हम्म. तो एक उद्देश. आणि ही मांडी हल्ली की त्याला चालायचं, हा माणूस थांबला की थांबायचं कळतं. आणि मग समजा आता तू सर्वेश भेटला मला आणि मी बोलतोय आपण दोघं, तो चुळबुळ करेल, नो नो सेट, बसवा त्याला. हम्म. किती वेळ बसेल आपल्या दोघांचं बोलणं होईपर्यंत. पुन्हा हील म्हणा, चालायला लागेल. फार काही लागत नाही. पेशन्स त्याचा नाही, तुमचा लागतो. हम्म. तुमच्यात पेशन्स पाहिजे. हम्म. ते शिकतंच, हम्म. 100% शिकतं. कारण ते तुम्हाला प्लीज करायला बघते. तुम्ही जे शिकवायला बघतात ते तुमच्या ऑर्डरप्रमाणे केलेलं त्याला आवडतं, कारण तुम्हाला खुश करायचा प्रयत्न आहे. ट्रेनरपेक्षा जास्त रिस्पॉन्स चांगला तुम्हाला मिळेल. वा. ट्रेनर जाईल निघून, ऑर्डर करणार नाही, पुन्हा ते पैसेही गेले, मग लोक ओरडत राहतं काय सर ट्रेनरने शिकवलंच नाही काही. त्यांनी शिकवलं, त्याचं काम केलं, तो निघून गेला. पुढचं प्रॅक्टिस तुम्हीच घ्यायला पाहिजे ना. बरोबर. मग हे बेसिक झालं. या 10 दिवसामध्ये तुमची त्याची अंडरस्टँडिंग अशी होते तयार की ते बघायला लागतं की आता तुम्ही नवीन काय शिकवताय. हां. म्हणजे आता तुम्हाला खरं वाटणार नाही, पण मी एक केल्यामुळे सांगतो की ते उत्सुक असतं का आता नवीन ऑर्डर कुठली येते. तर मग पुढची ऑर्डर द्यायला त्याला डाऊन म्हणजे पुढच्या 2 पायावर बसणे. आता तो बसलेला आहे असा, ठीक आहे, तुम्ही त्याची साखळी पुढे ओढा, त्या साखळीवर पाय द्या, डाऊन, पाय देत त्याची मान अशी खाली जाऊन तो खाली बसला पुढच्या पायावर की गुड, व्हेरी गुड, फिडिंग. मग त्याला कळतं की डाऊन म्हणजे हे प्रकरण आहे. आणि त्यानंतर मग काय करा, तुम्ही खाली बसा.
डाऊन म्हटल्यानंतर तुम्ही काय करा की एक जणाला तर यांना केस करणार सांगा की बायचं बेल्ट धरून ठेवू. तुम्ही इकडे तिकडे फिरा, त्याचं लक्ष तुमच्याकडेच आहे, तो पाहतोय, पण त्यांनी जागा सोडायची नाही ना. डाऊनमधून त्यांनी स्लीपमध्ये जायचं. स्लीप म्हणजे मग खाली बसा, गोंजारा त्याला, ॲप्रिशिएट, ट्रीट्स द्या, आणि एका बाजूला त्याला असं स्लीप एकदाच म्हणा, तो झोपेल. त्याला स्लीप कळाले, पण तो लगेच उठायला बघेल. नो स्लीप, बसा 5 मिनिट. मग त्याला कळेल की जोपर्यंत हा माणूस अप म्हणत नाही तोपर्यंत उठायचं नाही. मग काय करा तुम्ही, पेशन्स वाढवा. डॉग शोमध्ये ट्रेनर काय करतो की स्लीपची ऑर्डर देतो, बेल्ट काढतो, निघून जातो. 1000 लोक गोंधळ करत असतात, तो हालत नाही. ट्रेनर येतो 10-15 मिनिटांनी, अप म्हटलं की तार दिवशी उभा राहत. मग तुम्ही या 5-7 मिनिटांनी त्याला आजूबाजूला फिरा, नो हालचाल केली की मग तो कळतं त्याला की पडून राहायचं. कारण तुम्ही नंतर जेव्हा येता गुड स्लीप, म्हणजे तुम्ही रिमाइंड करताय कुठलं एक्झरसाईज चालू आहे, स्लीप. म्हणजे तुला झोपायचं नाही आहे, झोपायचं नाटक करायचं. आणि मग बेल्टला झटका देऊन अप म्हणा, उठतो. उठल्याबरोबर तुम्ही येस गुड, व्हेरी गुड. तुम्ही तेवढे उत्साहात पाहिजे. क्या बात आहे, तुमचा उत्साह तेवढाच पाहिजे. ही ऑर्डर झाल्यानंतर पुढची ऑर्डर येते फेच, म्हणजे फेकलेली वस्तू आणून देणे. तर साधी गोष्ट आहे, तुम्ही काही फेकलं की कुत्र्याला तिकडे जायची सवय. ओके, त्याच्या आधी एक ऑर्डर शिकवा, कम. आता बघा ट्रेनरचं आणि कुत्र्याचं रिलेशन कसं असतं बघा, की जसं एखादं मोठं ग्राउंड आहे आणि तुम्ही त्याला शिकवलेलं आहे, तर ते कुठे असलं तरी तुम्ही काय करता याच्यावर तुमचं लक्ष असतं, त्याचं लक्ष असतं. तर आता त्यासाठी सिग्नल दिलं आपण प्रत्येकाला, ऑर्डरला नुसतं आता पार्कमध्ये जर मी कम म्हणून ओरडलो तर कोण माझ्याकडे येईल माहीत नाही ते गैरसमजून मार खायची वेळ येईल. तर माझ्या कुत्र्याच्या माझ्याकडे मी काय करतो की असे हात फिरतो, कम. मोठ्या नाही ओरडत मी, माझे हात असे झाल्यावर माझा कुत्रा पळत येतो माझ्याकडे. तर ते कसं शिकवायचं, तुम्ही तिथे उभे आहात घरामध्येच, मी इथे उभा आहे, माझ्याकडे बेल्ट उभा आहे, तुम्ही त्याला कम म्हणा, असे हात दाखवा आणि बिस्किट दाखवा खाली, ते बिस्किटसाठी पळत येईल. आला की गुड, व्हेरी गुड, ट्रीट द्या. पुन्हा तुम्ही तिकडून उभा राहा, मी कम म्हणेल, हात असे करेल, गुड. 4 दिवसात कम शिकतो तो. नंतर तुम्ही त्याला काही वस्तू फेका, ती वस्तू तो तोंडात घेईल, हे त्याची नॅचरल इन्स्टिंक्ट आहे, वस्तू चेज करायची, तोंडात घ्यायची. त्यानंतर तुम्ही कम म्हणा, ती वस्तू घेऊन येईल ना तुमच्याकडे. मग फेच ऑर्डर झाली. म्हणजे सोप्या गोष्टी असतात. आता स्पीकची ऑर्डर जी शिकवतो आम्ही कसं शिकवतो, एक थोडं पहिल्यांदा सांगतोय कदाचित मी सोशल मीडियावरती, की स्पीक, कुत्र्याला स्पीक म्हणायचं कसं शिकवायचं. ही शिकवायची 2 पद्धती आहेत. ते मी नाक हा कुत्र्याचा सगळ्यात सेन्सिटिव्ह पार्ट असतो. तर आम्ही काय करतो त्याला की असं एखाद्या खांबाला वगैरे बांधलं आपण, तर त्याला आधी बाकी सगळं ट्रेनिंग झालं आहे बरं का. आता साधारणतः 40 ते 60 मिनिटामध्ये स्पीक शिकवता येते त्याला. बरं, 40 to 60 चला का, तुमची कंबर मोडून जायची वेळ येते, पण ती तयारी पाहिजे. साधी पद्धत कशी आहे, त्या नाकावर मारा, टचकन मारा आणि असं करा बोट, स्पीक एकदाच म्हणा. ठीक आहे, त्याला कळालंच नाही ना काय झालं, पुन्हा मारा. आता तुमच्याबद्दल त्याला राग येतो की ना, सेन्सिटिव्ह पार्टवर तुम्ही मारताय, पण असं करकचून बांधलेलं की त्याला हालचाल करता येत नाही, ते असं दाताने पकडायचा प्रयत्न करेल, त्याला त्या बोटाचा राग येतो, तुमचा येत नाही. कुत्र्याच्या शेपटीवर जर माणसाचा पाय पडला तर ते पायालाच मागं लागतं, ते माणसाच्या मागं लागत नाही, त्याला पायाचा राग आलेला आहे. पुन्हा स्पीक, बोट असं थोडं 10-15 मिनिटाला तरी जसं गुर्र आवाज काढेल, म्हणजे त्याचा राग एक्सप्रेस करायला लागले ते. तर अरे व्हेरी गुड, साऊंड प्रोड्यूस केला त्याने, गुड, ट्रीट्स द्या. मग त्याला कळतं त्याला आवाज कुई केलं की खायला मिळते. पुन्हा स्पीक म्हणा, स्पीक, मग ते अजून थोडा मोठा आवाज करतं. साधारणतः 40 ते 45 मिनिटाला ते भाव करतं रागवून. तुम्ही ॲप्रिशिएट करताय. तुम्हाला सांगतो 1 तासानंतर जर मी इथे माझा ट्रेंड कुत्रा असेल इथे बसलेला आणि मी सर्वेशला म्हटलं की सर्वेश तुम्ही बोलताय बरोबर नाही, ते भुंकायला लागेल, हे बोटवर आल्यावर, कारण त्या बोटाचा राग आलेला आहे त्याला. इतके परफेक्ट असतात ते, कमाल. दे नेव्हर कमिट मिस्टेक्स. तर ही ऑर्डर अशा पद्धतीने शिकवली जाते. किंवा त्याला खाद्याची डिश दाखवा आणि ते उंच धरा, तर ते कुई करेल, मग भू करेल, मग गुड म्हणा, गुरकायला लागेल, दे म्हणेल, मग द्या. ह्या पद्धतीने, ह्या 2 पद्धतीने शिकवता येतं. पण 1-2 दिवसात स्पीक ते आरामात शिकतं. आता आणखी एक ऑर्डर मी स्वतः इनोव्हेट केली की गार्ड. बरं, म्हणजे प्रिमायसिसमध्ये. आता समजा एक उदाहरण गृहीत धरा की माझा एक बंगला आहे आणि मला असं वाटतं की रात्री 2-3 वाजता कुठेतरी मोठा बंगला आहे आणि धपकन कुठेतरी आवाज आला आहे. माझी हिंमत आहे का, CCTV दिसतंय नाही दिसतंय माहीत नाही, झाडं आहेत मोठी, तर ते प्रिमायसिस माझे जे कुत्रा बाहेर आहे त्याने ते स्वतः जाऊन चेक करणे, पूर्ण कोपरा चेक करून यायचं आहे. कसं शिकवणार बघा, साधी सोपी गोष्ट आहे. मी इनोव्हेट केली ऑर्डर, ही तुम्ही पण करू शकता तुमच्या कुत्र्याला. त्याला त्याच्या आवडीची बिस्किटं इथं तिथं, जिन्यावर, वर गच्चीवर, झाडाच्या मागे असे सगळीकडे ठेवली.
आणि त्याला बिस्किटचा वास दिला आणि त्याला सांगितलं चेक, आणि त्या प्रत्येक ठिकाणी घेऊन गेलो. असं 3 दिवस 4 दिवस केलं मी. त्याला माहिती बिस्किटाचे तुकडे कुठं कुठे आहेत आणि ऑर्डर काय चालली, चेक चेक द प्रिमायसेस, चेक. तुम्हाला मी सांगतो 7 दिवसानंतर तुम्ही त्याचा बाहेर तुमचा कुत्रा बसलेला आहे आणि तुम्हाला संशय आला आहे किंवा उगाच तुम्हाला वाटलं की रोज 3 वाजता आपल्याला चेक करायचं, तुम्ही आतूनच खिडकीतून त्याला चेक म्हणा, त्या बिस्किटांच्या शोधामध्ये तो पूर्ण चेक करून येईल. ओके. आणि एखाद्या झाडाच्या मागे जर काही असेल, अपरिचित वस्तू असेल, व्यक्ती असेल, तर त्याच्या नॅचरल इन्स्टिंक्टनं तिथेच भुंकेल तो घाबरणार नाही, तिथून भुंकेल. तुम्हाला कळेल की आपल्या घराच्या मागच्या बाजूला काहीतरी प्रॉब्लेम आहे. अशा पद्धतीने तुम्ही नंबर ऑफ ऑर्डर्स इनोव्हेट करू शकता. बरोबर. या 7-8 ऑर्डर शिकवल्या, कम्फर्टेबल फॉर यू. एक्झॅक्टली. ह्याच्यानंतर तुम्हाला आणखी मी जसं सांगतो की ॲडव्हान्स ऑर्डर, एखादी ऑर्डर तर तुम्ही वासावरनं वस्तू शोधायची, 1-2 दिवसात, त्याला फक्त कळेपर्यंतच विषय आहे. त्याला एकदा कळालं ना की त्याची ती ऑर्डर संपली, त्याच्या दृष्टीनं ते प्रशिक्षणात तो पार्ट संपलेला आहे. तुम्ही आता त्याला दस्तीचा वास द्या, दस्ती ठेवा, तो जाऊन घेऊन तिथे जाऊन जाईल त्या दस्तीपाशी, गुड गुड व्हेरी गुड. ती दस्ती पुन्हा लांब ठेवा, नंतर ती दस्ती 1 किलोमीटरवरती पुरून ठेवा. तो स्मेल घेत घेत तिथं जाईल, तिथं जाऊन तो भुंकेल, उकरायला लागेल, गुड गुड म्हणा, ॲप्रिशिएट करा. उद्या दस्ती असली काय, कुलूप असलं काय, काही असलं काय, 3 किलोमीटरमध्ये तो आरामात, साधा कुत्रा पण आपला घरी ट्रेन केला, वस्तू न चुकता शोधून आणून देऊ शकतो. क्या बात आहे. हो, इतके हुशार असतात. वा, बेस्ट. या ऑर्डर्स आणि ॲडव्हान्स ऑर्डर झाल्या काही. मला थोडंसं मध्यंतरी ज्या विषयावरून खूप डिबेट सुरू होती त्याच्यावर यायचं आहे. रॉट व्हीलरबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, काही कुत्रे निसर्गतः आक्रमक आहेत. ओके, याच्यामध्ये मला तरी रॉट माहिती आहे, अजून कुठली आहे? नाही, बरेच डॉग्स आहेत. आता त्या शासनाने त्याची लिस्टच जारी केलेली आहे की त्याच्यावर बंदीच आणलेली आहे. काय होतं की ती हिंसक असतात, त्याचं कारण 2 असतात की बरेचदा कुत्र्यांनी मालकावर अटॅक केलेले आहेत. तर याचं कारण काय होतं की कुत्र्याची स्पीड आणि विचार करण्याची क्षमता फार जास्त आहे. म्हणजे मालक रात्रीच्या वेळेला आला फाटकातून आतमध्ये आणि कुत्र्याने त्याला फाडला, असं घडलेलं आहे. बापरे. तर कुत्र्यानं कुणीतरी आलंय बाहेरचं असं समजून आधी अटॅक केला आणि मग त्याला कळालं की अरे देवा, मी मालकावरच अटॅक केला आहे. आणि त्यांची ताकद अफाट असते. त्यामुळे रॉट व्हीलर ही हिंसक त्यातली एक रिप्रेझेंटेटिव्ह, बाकीचे नावं नको घ्यायला, पण ती एक महत्त्वाची जात अशी की ती आता सगळ्या 8-10 जातींवरती बंदी आणलेली आहे. कारण का की त्यांचं बंदी आता जे आहेत त्यांच्यावर आणता येत नाही, पण पुढं ब्रीडिंग त्यांचं करायचं नाही आहे भारतात. आणि ही कुत्री जी आहेत ना, फार्म हाऊसला ठेवा, कुठे ठेवा, काही ना काहीतरी रिसर्च करणार. बघा, फार्म हाऊसला तुम्ही नसाल, पण तुमचे गडी माणसं असतील, काम करणारे असतील, कोणालाही काही प्रॉब्लेम असतील. म्हणजे अगदी बैलाला सुद्धा फाडल्याची उदाहरणं मी रॉट व्हीलरनी पाहिले. तर तसं मजबूत कुत्रा असतो, 40-45 किलोचा, आणि अफाट ताकद असते. येस, त्याचं डोकं ब्रॉड व्ह्यू असतो त्याचा. आणि पण निसर्गतः ते आक्रमक जास्त आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यावर बंदी आणली. आता ते बघा, टेम्परामेंट प्रत्येक माणसाचं वेगळं असतं, त्याच्या जेनेटिक्सवर येते. म्हणजे मॅन इज अ प्रॉडक्ट ऑफ जेनेटिक्स अँड एन्व्हायरमेंट, तसं सेम फॉर डॉग, ही इज अ प्रॉडक्ट ऑफ जेनेटिक्स अँड एन्व्हायरमेंट. त्यातला जेनेटिक्स महत्त्वाचं असे की दे आर व्हेरी ॲग्रेसिव्ह. त्यामुळे असे ॲग्रेसिव्ह कुत्रे आपण पाळू नयेत. ज्यांच्या कुटुंबामध्ये भरपूर लोक आहेत त्यांनी मेल डॉग शक्यतो पाळू नये, कारण त्यांना थंड व्हायला किंवा मृदू स्वभावाचे व्हायसाठी ऑपरेशनच करावं लागतं आणि अटॅक होऊ शकतात, असे होऊ शकतात. घरात प्रकार व्हायला नकोत. घरी वृद्ध एकटे माणसांमुळे कुत्रे पाळले जातात आणि टाळले पण जातात. पण बऱ्याच लोकांना असं होतं की बा आमची आई आहे, पण ती कुत्रा असल्यामुळे तिला खूप साथ असते, ते कुत्रं बरोबर असते, तिच्या आईला म्हणजे सांभाळल्यासारखं करते ते. काही लोक आता आपण बघतो की परदेशामध्ये रस्ता क्रॉस करायला पण कुत्री मदत करतात. बरोबर. जसं मी तुम्हाला म्हटलं, थेरपी डॉगसुद्धा आहेत, क्राईम इन्व्हेस्टिगेशनमध्ये डॉग आहेत. म्हणजे ह्या सगळ्या पद्धतीनं कुत्रा माणसाची जी सेवा करतोय ती त्याला म्हणजे ते काउंट नाही करू शकत. बरोबर. शिवाय तुमच्या आयुष्यात आनंद देणे, इज ट्राईंग टू प्लीज यू ऑल दी टाईम इन हिज लाईफ. त्याच्या आयुष्याचं ध्येय असते की बा या माणसाला मला आनंद द्यायचा, दॅट्स इट. त्याच्यामुळे त्याची जी माणसाची आणि कुत्र्यांची इंटरॅक्शन आहे ही आपल्याला छान कशी होईल, दोघांनाही आनंददायक कशी होईल, या दृष्टीनं आपण सातत्यानं प्रयत्न केला पाहिजे. डिबेटमध्ये जसा रॉट व्हीलर होता किंवा अजून काही ब्रीड्स होत्या ज्या आक्रमक होत्या, तसा कायम डिबेटमध्ये राहणारा एक मुद्दा आहे स्ट्रीट डॉग्सचा. त्याच्यावरून तर 2 गट पडलेले असतात कायम, की ज्यांना कोणी वाली नाही आहे किंवा ते कोणाचे घरचे नाही आहेत, पण येणारे जाणारे लोक काय खाऊ घाल हे कर, पण ते असतात कायम रस्त्यावरच. त्यांच्या मागे लागण्याने खूप ॲक्सिडेंट झाले आहेत, लहान मुलांना पण त्यांचा त्रास झालेला आहे, जीवही गेलेत काय काय. तर एक डॉग ट्रेनर म्हणून आणि वेटरनरीस आणि पेट सायकेट्रिस्ट म्हणून, तर तुमचं त्याच्याबद्दल काय मत आहे? ह्याच्यात मुळात पेट डॉग्स आणि स्ट्रीट डॉग्स म्हणजे भटके कुत्रे जे आहेत ह्याच्यात बेसिक फरक काय की पेट डॉग्स जे ते तृप्त आहेत, त्यांना खायला मिळते. भटक्या कुत्र्यांची आयुष्यामध्ये संघर्ष चालू असतो खाण्याचा, कारण ते कुणा एकाचे नसतात. कुणी दिलं तर दिलं, कुणी नाही दिलं तर नाही दिलं, किंवा त्यांचं ते शोधतात. आपलं ग्रामीण भागात तुम्ही पाहिल्यासारखी एखादा कुत्रा असून तोंडामध्ये भाकरी घेऊन पळत जातो, त्याला ती एक्सेस भाकरी तो कुठेतरी पुरून ठेवतो, म्हणजे अडचणीच्या काळात ती भाकरी करून काढून तो खाऊ शकतो, वाळलेली भाकरी. तर ही कुत्री जी सतत जी भुकेली असतात
अन्न पाण्याच्या शोधात हिंडत असतात ती चिडखोर झाली असतात. हम्म. आणि त्या चिडखोरपणातून तो अटॅक होतो. आणि लहान मुलांवर का होतो की सगळ्या प्राण्यांमध्ये, हिंसक प्राण्यांमध्ये सुद्धा उंचीला फार महत्त्व आहे. हम्म. माणसावरती लहान मूल जे आहे ते त्याला उंचीला लहान दिसतं. हम्म. आणि सगळ्या म्हणजे मांसाहारी प्राण्यांचे अटॅक हे गळ्याच्या दिशेने होतात. हम्म. म्हणजे कुत्रा जरी अटॅक करत असेल, एखाद्या बैलाला भुंकत असेल तर तो पुढून भुंकतो, मागून नाही भुंकत. हम्म. कधी बघा तुम्ही की एखाद्या वेळ शेळीच्या मागे लागलाय हम्म. तो पुढून येतो, कारण त्याचं टार्गेट हे पकडायचं असतं. हम्म. ही मानेपासली जी आपली शिर आहे ती कापली की मारायचं, हा त्याचा उद्देश असतो. लहान मुलं त्यांना सॉफ्ट टार्गेट वाटतात आणि त्या उंचीच्या कमी असल्यामुळं ते डेफिनेटली त्यांच्यावरती अटॅक जास्त होतात ॲज कम्पेअर टू मोठी माणसं. मोठे प्रतिकार तरी करू शकतात, लहान आहे तर प्रतिकारही करू शकत नाही. त्यामुळे ही चिडलेली आणि मुळातच आक्रमक असलेली आणि भुकेमुळं ती चिडचिडे झालेली, आक्रमक झालेली ही कुत्री अटॅक करू शकतात. हम्म. त्यामुळे आपण काय काळजी घेऊ शकतो, संध्याकाळच्या वेळी मुलांना एकटं सोडू नका. हम्म. तुम्ही जात असाल तर हातात काठी घेऊन चला. तुमच्या सोसायटीपाशी काही कुत्री, सगळीच 10 कुत्री नुइसन्स नसतात, हम्म. त्यातली 1-2च असतात. 1-2च असतात. पण ते टोळीनं राहायची सवय असल्यामुळं त्या 1-2 जर अटॅक केला ना तर ते सगळे अटॅक करतील. हम्म. मग ते जीव वाचणं अवघड जातं. असे भयानक प्रकार घडलेले आहेत. त्याच्यामुळे आपण आपली म्हणजे काळजी घेणं हा त्याच्यावरचा सगळ्यात चांगला उपाय. अर्थात महानगरपालिका ह्या सगळ्या गोष्टी करत असते, म्हणजे यंत्रणांना आपण दोष नाही देऊ शकत. परंतु त्यांची संख्याच इतकी आहे की आता मला सांगा की एखाद्या एरियामध्ये आपण एखाद्या 5 कुत्र्यांचं निर्बीजीकरण केलं, तिथं 7ची टोळी आहे, पण तिथली जर फिमेल मांजर आली तर 5 किलोमीटरचं कुत्र्याला वास येतो ना. ते येणारच आहे तिथे, ते मीटिंग करून जाणारच आहे, पिल्लं होणारच आहेत. करेक्ट. म्हणजे त्यांची तरी तुम्हाला एकाच वेळेला फार मोठ्या प्रमाणात करत गेलो आपण हे प्रकरण तर 10 वर्षात कुठेतरी काहीतरी संख्या कमी झालेली दिसेल आणि आता ती वाढतच राहील. आपण काय काळजी घेतली पाहिजे स्ट्रे डॉग पासून वाचण्यासाठी? बघा, पहिल्यांदा कुत्रा आणि माणूस जेव्हा समोरासमोर येतो तेव्हा दोघांची काहीतरी रिॲक्शन असते. कुत्रा काय जज करतो की हा समोरचा माणूस श्रेष्ठ आहे का मी श्रेष्ठ आहे, हा कशावरून ठरवतो? बॉडी लँग्वेजवर. तुम्ही कॉन्फिडेंटली गेले ना कुत्रा तुमच्या वेळ येणार नाही. पण तुम्ही जर घाबरून काहीतरी, तुमची जर घाबरण्याची बॉडी लँग्वेज दिसली तर तो अधिक आक्रमक होईल. हीच परिस्थिती स्ट्रे डॉगमध्ये होती. 4-5 कुत्रे दिसले लांब आपण तर घाबरतो, आपण बिचकतो, थांबतो. थांबल्यावर ते ओळखतात की हा आपल्यापेक्षा डाऊन आहे, आपल्यापेक्षा कमी रँकचा माणूस आहे, ते अटॅक करायची शक्यता असते. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जवळपास जे काय दिसेल काठी हातात जर तुमच्या शस्त्र असेल तर कुत्रे तुमच्याकडे येणार नाही. खूप लोक आपल्या कुत्र्याला फिरायला घेऊन जाताना काठी घेऊन जातात, ती उगारली तरी बाकीचे कुत्रे पळून जातात. मग तुम्ही काय करा, अशीच जर वेळ आली पहाटे 4ला मला जर उतरायचं आहे गावामध्ये आणि तिथून मी माझ्या घरी येणार आहे आणि मला चालत जाणंच भाग आहे, तर काहीतरी ऑब्जेक्ट बघा ना, रस्त्यात पडलं असतं ते घेऊन चाला, कॉन्फिडेंटली चाला, त्यांच्याकडे न पाहता चाला, तुम्हाला आरामात जाऊ देतील, कुणी नादी लागणार नाही. पण असं जर तुम्हाला दिसलं की ती कुत्री एकदम अटॅकिंग मोडमध्ये तुमच्या दिशेनं भुंकतात, तुम्ही थांबा, बॅक जा. कारण तुम्ही एवढ्या गडबडीत जाल आणि त्यांना जर टोळीची संघटित ताकद वाढली, जास्त वाटली तर ते अटॅक करू शकतात. ट्रू. आणि अटॅक केल्यानंतर माणूस भांबवून जातो, खाली पडतो. खाली पडल्यानंतर लचके तोडण्याची त्यांची पद्धत आहेच, कारण नॅचरली त्याच काळात होते ते, बरोबर, तशाच पद्धतीने शिकार करत होते. त्यामुळे आपण आपल्या परिसरातील जे व्हॉलंटियर्स काम करतात, खूप करतात, महानगरपालिका खूप काम करते, ॲटलिस्ट त्यांचं व्हॅक्सिन तरी व्हायला पाहिजे किंवा बाईट झाल्यानंतर काळजी नको व्हायला. आणि फर्स्ट एडबद्दल सांगतो तुम्हाला की व्हॅक्सिन म्हणजे समजा बाईट झाला कोणत्याही कुत्र्याचा, पाळीव कुत्र्याचा, लस घ्या. लस कधी घ्यायची असते? बाईट झाल्यानंतर लवकरात लवकर, 0 डे म्हणतात त्याला, म्हणजे त्याच दिवशी. मग ती सगळीकडे फ्री आहे आता. ती आता प्रायव्हेट केमिस्टकडे मिळत नाही, ती गव्हर्नमेंटनंच सगळी सोय केलेली आहे. आता इथं आपण पुण्यातमध्ये सुतार हॉस्पिटलला तुम्ही जा, लगेच लस देतील तुम्हाला, कार्ड देतील, 0, 3, 7, 14 असं त्याचं शेड्यूल आहे. कुत्रा पिसाळायला असो की नसो लसीकरण करून घ्या. ओके. म्हणजे 100% तुमचं जीव असतो. स्ट्रे डॉग पासून लोकांची 90% लोकांची एक समस्या आहे की गाडीवर कुत्रा मागं लागतो. तर गाडीवर बसलेल्या माणसाच्या मागं कुत्रा लागला तर त्यांनी काय केलं पाहिजे? नाही, आधी तुम्हाला लांबून कुत्रा दिसल्यावर आधी तुम्ही स्पीड कमी करा. बरं. बघा, पहिली गोष्ट म्हणजे त्याला वेगात जाणारी वस्तू तिचा पाठलाग करणे त्याची सवय आहे, त्यामुळे तुम्ही आधी स्पीड कमी करा. तुमची स्पीड कमी झाल्याबरोबर त्याचं अटेन्शन कमी होतं. तुम्ही जेव्हा स्पीडमध्ये जायला बघताना त्यावेळेला तो जीवाच्या आकांतानं मागे लागतो. करेक्ट. आणि मग तो झेप बीप घेतो किंवा मग तो येतो, पडतो माणूस, गाडी तुमची जाऊ शकते ना धडकून. करेक्ट. हो, तेच होतं. आता कारवाला काळजी करत नाही, कारण तो कॉम्पॅक्ट आहे, तुम्ही मोटरसायकलवर आहात, सायकलवर आहात, तुम्हाला लांबून कुत्रा दिसल्याबरोबर तुमचे लक्ष त्याच्या ॲक्शनवर पाहिजे. तो अटॅक करण्यापूर्वी अलर्ट होतो एकदम. त्याला दिसतं की एक माणूस सायकलवर यायला लागला, तो माणूस आरामात यायला लागला, याचा संपला इंटरेस्ट. अच्छा. तुमची स्पीडमध्ये चाललात, त्याचा इंटरेस्टची गोष्ट आहे ती, भागो उसके पिछे. म्हणजे तुम्ही जसं तो तुम्हाला पाहतोय तसं तुम्ही पण पाहा त्याच्याकडे. तुम्ही बघा, एखादा कुत्रा तुमच्या गाडीच्या मागे लागला, तो काय असं एकदम गाडी समोर येत नाही, तो पहिले तुमच्या पॅरलल पळतो,
तो पॅरलल पळ्यावर तुम्ही स्पीड कमी करा तो निघून जातो. हो करेक्ट आहे, माझी हीच ट्रिक आहे. कारण त्याचं नॅचरल इन्स्टिंक्ट आहे की पळणाऱ्या गोष्टीचा पाठलाग करणे. हो, आणि मग आपण घाबरून अजून पळवतो पळवतो, आपण. त्याच्याकडे बघता बघता धडकतो, काही होतं. आणि तुम्ही असं एक प्रयोग करून बघा की कुत्रा लागलाय मागे, तुम्ही ब्रेक दाबा उभं राहा बरं, काहीच होत नाही. काहीच नाही करत. तर त्याचं शून्य इंटरेस्ट आहे आता तुमच्यात, कारण तुम्ही धावतच नाही. वेग तुमचा संपला. त्याचं तर एक म्हण पण आहे की कुत्र्याला लोकांचा वेग आणि माणसाला दुसऱ्यांची प्रगती पावत नाही असं तसा तो काहीसा प्रकार आहे. तिची नॅचरल इन्स्टिंक्ट आहे. आपण आपली सावधगिरी बाळगणे महत्त्वाचं आहे. ओके. स्ट्रे डॉगसाठीचा अजून एक प्रश्न की मध्यंतरी एक ट्रेंड निघाला होता की जो फार वेगाने अख्ख्या महाराष्ट्रात देशात फेमस झाला की लाल कलरची बाटली घराबाहेर ठेवा आणि ते बघून स्ट्रे डॉग तुमच्या घरापाशी झोपायला येणार नाही. काही काही लोक गाडीवर पण ठेवायचे, कारण काही कुत्रे गाडीवर जाऊन झोपतात. त्यात कितपत सत्य आहे? निखालच गैरसमज आहे, अफवा आहे, ओके, अंधश्रद्धा आहे. कारण तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो मी, कुत्र्यांचं जग ब्लॅक अँड व्हाईट असतं. अच्छा. त्याला फिक्कट पिवळा, कारण त्याची रेटिनामध्ये माणसाच्या रेटिनामध्ये 3 पडदे असतात, कुत्र्यांची 2च असतात. त्यामुळे त्याला कलर्स ओळखू येत नाहीत. आत्तापर्यंत तुमच्या मनात गैरसमज असला आमच्या श्रोत्यांच्या पण, ते काढून टाका. कुत्र्यांचं जग हे कलर्ड नसून ब्लॅक अँड व्हाईट आहे. त्याला फिक्कट पिवळा आणि फिक्कट निळा हे 2च रंग समजतात. आणि कुत्रे स्वतः मूळतः इतके म्हणजे उत्सुकता असते त्यांना सगळ्या गोष्टींची की असं काहीतरी लाल रंगाचं द्रावण ठेवल्यानंतर ते तिकडे जाणार नाहीत अशी अजिबात शक्यता नाही. कुत्र्यांची डेअरिंग अफाट असते. ते घाबरत नाहीत कुठे. मी त्या बाटलीसोबत खेळणारे कुत्रे पाहिलेत. खेळतात ना, त्याच्यावर युनिट करतात, कशाचा वास घेऊन बघतात. मग त्या गोष्टीला काही अर्थ नाही. त्यांचं जगच ते कलर नाहीच आहे त्यांच्या जगामध्ये. लाल कलर तर नाहीच आहे. फिकट निळा आणि फिकट पिवळा 2च रंग आहेत. कारण रेटिनामध्ये 2च पडदेत, माणसाची 3 आहेत. कुत्र्यांचं जग हे ऑलमोस्ट ब्लॅक अँड व्हाईट आहे. त्यामुळे त्याचं काही इफेक्ट होण्याची शक्यता नाही. आता आपल्या भारतामध्ये कसं काय कुणी कशावरही काही उपाय सांगतात ते करतात लोक. त्याला काय अर्थ नाही ना. गल्लोगल्ली लाल बाटली, लाल बाटल्या जागोजागी. येस, क्या बात आहे सर. खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून. आणि कुत्र्या संदर्भात इतकं डीप नॉलेज तुमचं आहे आणि माझे प्रश्न ॲक्च्युली खूप कमी होते, पण गप्पांमधनं इतके वाढले. आणि याच्यानंतर पण कमेंट्समध्ये अजून प्रश्न येणार आहेत, तर ते ॲड्रेस करण्यासाठी आपल्याला पुन्हा भेटावं लागेल. नक्की सर. आय होप तुम्हाला पण मजा आली असेल. कारण कुत्रा हा रोज दिसणारा, अगदी अनेकांच्या घरात आपण रोज बघतो असा प्राणी, पण त्याच्याबद्दल इतकं माहिती खूप कमी लोकांना आहे. त्यामुळे खूप खूप थँक्यू, तुम्ही आलात आणि आमच्या आदरणीय प्रेक्षकांसाठी इतकं सुंदर पत्र लिहिलं. पुन्हा भेटूया कधीतरी. थँक्यू सो मच. जरूर प्रश्न येऊ द्या, मला पण आवडेल उत्तर द्यायला, कारण हे माझं पॅशन आहे. क्या बात आहे. आपण लोकांचे गैरसमज दूर करूयात. येस, कुत्र्याचं आणि माणसाचे संबंध चांगले कसे होतील यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. थँक्यू सो मच सर. येस. तर मित्रांनो, हे होते आनंद देशपांडे सर. 2 भागातलं पत्र आज आपण थांबवत आहोत. पहिला भाग आणि दुसरा भाग इतका भन्नाट झाला आहे, इतकी मजा आली आहे. आणि पहिल्या भागावरच्या कमेंट्स पाहून आम्हाला अजून हुरूप वाढला आहे. तर कुत्र्या विषयातलं हे पत्र इथे आम्हाला थांबवायला लागतं आहे. आपण एक काम करूया, सरांचं अनेक प्राण्यांमधलं नॉलेज आहे, तर आपण वेगळ्या प्राणी घेऊन या पत्राच्या माध्यमातून आपण भेटत राहूया आणि सिरियस करूया. तर 2 भागातलं हे पत्र दुसरं होतं आणि ते आता इथे थांबतं आहे. अजून कुठले नवीन विषय तुम्हाला आमच्याकडून ऐकायचे असतील तर ते कमेंटमध्ये नक्की टाका. सरांसाठी काही प्रश्न असतील तर ते सुद्धा टाका आणि आपण भेटूया पुढच्या पत्रामध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. कळावे तुमचा पोस्टमन सर्वेश.